नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। गणपतीच्या या 10 दिवसामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता। कोणीही करू शकतो, मुलं मुली, लग्न झालेले न झालेले, महिला पुरुष, अगदी प्रत्येक जण हा उपाय करू शकतात। तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा हा उपाय करू शकता। मी पर्सनली 2 वेळा हा उपाय केलेला आहे। एकदा जेव्हा मी केला तेव्हा सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी मी हा उपाय केला होता आणि एकदाच केला होता, 10 दिवसात एकदा। आणि दुसऱ्यांदा जो केला होता तो मी माझ्या घरामध्ये जे गणपती बाप्पा बसवते तर त्यांच्या समोर केला होता आणि संपूर्ण 10 दिवस केला होता। म्हणजे काय की हा उपाय तुम्ही 2 पद्धतीने करू शकता। फक्त एकदा सार्वजनिक गणपतीला किंवा तुमच्या घरच्या गणपतीला सुद्धा 10 दिवसात फक्त एकदा तुम्ही हा उपाय करू शकता। तुम्ही इच्छा बोलायची की असं माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी हा उपाय एकदा फक्त करत आहे आणि तो उपाय करायचा आणि उपाय केल्यानंतर पण प्रार्थना करायची की माझ्या या इच्छेसाठी मी हा उपाय केला आहे तर तो पूर्ण होऊ द्या। आणि दुसरं, जर तुम्हाला संपूर्ण 10 दिवस किंवा 5 दिवस 7 दिवस 3 दिवस हा उपाय करायचा असेल तर ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करताय तर त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे, सांगायचं की मी पुढे 3 दिवस हा उपाय करेल, 5 दिवस करेल, 7 जेवढे दिवस, म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तिथून पुढे गणपती पर्यंत किती दिवस आहेत त्या दिवसामध्ये तुम्ही किती दिवस करू शकता त्या पद्धतीने तुम्ही संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने हा जो उपाय आहे या 10 दिवसामध्ये तुम्ही करू शकता। आता हा उपाय तुम्ही स्वतःचं घर घेण्यासाठी करू शकता किंवा चांगली नोकरी लागण्यासाठी करू शकता, प्रमोशन होण्यासाठी करू शकता, तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तुम्हाला बाळ होत नाही त्यासाठी तुम्ही करू शकता, तुमचं लग्न जमत नाही त्यासाठी करू शकता, तुम्ही एखाद्या एक्झामची तयारी करत आहात त्यामध्ये यश मिळावं यासाठी करू शकता, उद्योगधंदा व्यवसाय नवीन सुरू करण्याचा तुमचा प्रयत्न आहे, नवीन एखादी फॅक्टरी वगैरे तुम्ही चालू करण्याचं बघताय तर ते व्यवस्थित चालावं, त्याच्यामध्ये तुमची भरभराट व्हावी, म्हणजे कोणतीही तुमची इच्छा असेल त्यासाठी तुम्ही करू शकता। आणि स्पेशली अशी अशक्य गोष्ट की तुम्हाला वाटतं की ही माझी जी इच्छा आहे ना ती होणं खूप अशक्य आहे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय पण ते इच्छा पूर्ण होण्यासाठी जे अडथळे आहेत, अडचणी ज्या आहेत ना त्या वाढत चाललेल्या आहेत। इच्छा पुढे पुढे आपण त्याच्या मागे मागे काही केल्या ती इच्छा पूर्ण होत नाही। आकाश पाताळ आपण एक करतोय पण नशिबाची साथ मिळत नाहीये, लक साथ देत नाहीये, अडथळे काही कमी होत नाहीयेत। तर नशिबाची साथ मिळण्यासाठी, ते अडथळे दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे ना तो तुम्ही करा। बघा, या गणेश चतुर्थीला केला तर पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत तुमचं ते काम जे असेल ना ते पूर्ण होऊन त्याच्यामध्ये तुमची भरभराट झाली असेल किंवा तुमची जी अपेक्षा होती त्याही पेक्षा चांगलं तुमचं ते जे काम कोणतं असेल ते पूर्ण झालेलं असेल। सुतक असेल, पिरियड्स असेल तर त्यामध्ये हा जो उपाय आहे ना तो करू नका। आणि सुतक असेल तर 10 दिवसही तुम्हाला करता येणार आणि पिरियड जर तुमचे झाले वगैरे तर त्याच्यानंतर या 10 दिवसात तुम्ही हा उपाय करू शकता। आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण ह्या 10 दिवसात करणं झालं नाही तर जेव्हा कधी अंगारिका संकष्टी चतुर्थी येईल बघा तेव्हा तुम्ही करू शकता, किंवा महिन्याची संकष्टी असते तेव्हा तुम्ही केला तरी सुद्धा चालेल। पण या 10 दिवसात म्हटलं जातं की 1 सहस्त्र पटीने गणेश तत्व जे असतं ते जागृत असतं, नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये, म्हणून या 10 दिवसामध्ये या उपायाचं खूप जास्त महत्त्व आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की 21 दुर्वांची 1 जुडी या पद्धतीने 108 जुडी घ्यायच्या आहेत। आता दुर्वांच्या जुडी बघा तुम्हाला आयत्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये बाहेर मिळून जातात, पण जेव्हा मी पर्सनली दोन्ही वेळेस हा उपाय केला होता ना तर मी दुर्वा तोडून आणल्या होत्या आणि घरी आणून त्या व्यवस्थित साफ केल्या। 3 दुर्वांची 1 काडी या पद्धतीने 21 दुर्वा एकत्र करून त्यांचा एक बंच बनवला आणि या पद्धतीने मी 108 दुर्वांच्या जोडीची माळ तयार केली होती माझ्या स्वतःच्या हाताने दोन्ही वेळेस आणि मी ते अर्पण केली होती। पण जेव्हा आपण पूजा साहित्याच्या दुकानातून आणतो तर बघा 3 ह्याची 1 दुर्वा ती नसते, ते डायरेक्ट गवत असल्यासारखं असतं एकत्र, मग ते आपण आपल्या इच्छेसाठी करतोय आणि मग ते गवत अर्पण करणं, मग आणि आपण एक्सपेक्ट पण करतोय की गणपती बाप्पांनी माझी इच्छा पूर्ण करावी, तर असं कसं? ठीक आहे, तुम्हाला आजूबाजूला जर दुर्वा मिळत नसतील तर तुम्ही पूजा साहित्याच्या तिथून दुर्वा आणा पण त्या व्यवस्थित निसा। 3 दुर्वांची 1 दुर्वा अशा व्यवस्थित निसून काढा आणि त्याची 21 दुर्वांची 1 जोडी बंच करून असा 108 दुर्वांचा जो बंच आहे त्याचा हार तुम्हाला तयार करायचा आहे। आणि हा जो हार आहे ना तो लाल दोऱ्यामध्ये तयार करायचा आहे। फुलांचा गाठीचा हार आपण कसा बनवतो
तसं 21 दुर्वांची एक जोडी घ्यायची, त्याला गाठ मारायची, परत एक जोडी घ्यायची, त्याच्याजवळ गाठ मारायची. या पद्धतीने 108 दुर्वांच्या जोड्या ज्या आहेत त्याचा तुम्हाला हार तयार करायचा आहे. आणि हा हार तयार करत असताना, दुर्वा साफ करत असताना, दुर्वा निसत असताना तुमच्या डोक्यामध्ये तुमचं इंटेन्शन हवं की माझ्या या इच्छेसाठी मी हा उपाय करत आहे. नाही तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय आणि डोक्यामध्ये दुसऱ्यांचा विचार, कोणाला बोलताय, कोणाचं वाईट आहे, असं करू नका. इंटेन्शन डोक्यात ठेवायचं. जेवढं जास्त तुम्ही हा उपाय सुरू करण्यापासून ते पूर्ण करण्यापर्यंत डोक्यात इंटेन्शन ठेवाल ना, तर तेवढा लवकर तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे ना तो मिळेल. कारण कंटिन्युटी मध्ये म्हटल्यामुळे सबकॉन्शियस माइंड मध्ये सुद्धा तुमच्या ही गोष्ट जाईल आणि अगदी दुर्वा तोडून आणणेपर्यंत, त्या निसून त्याच्या जोडी बनवेपर्यंत आपण गणपतींना मनातली मनात प्रार्थना की माझ्या या इच्छेसाठी करतो, तर तो आपला एक भाव, तर या पद्धतीने इंटेन्शन सेट करा आणि त्याच्यामध्ये ह्या सगळा दुर्वा साफ करणे, त्याची जोडी बनवणे, त्याचा हार तयार करणे, ह्या गोष्टी करा. आणि सार्वजनिक ठिकाणी जर तुम्हाला करायचं असेल तर ही 108 दुर्वांच्या जोडीची जी माळ आहे ती तिथे घेऊन तुम्हाला जायची आहे. जाताना 21 मोदक सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहेत. आता प्रसाद सुद्धा बघा, अर्पण करण्यासाठी बाहेरची मिठाई किंवा बाहेरचे मोदक वगैरे आणू नका असं म्हटलं जातं. जेव्हा आपण आपल्या हाताने नैवेद्य प्रसाद वगैरे बनवतो तेव्हा आपल्या हातातील जे दुर्भाग्याच्या रेखा असतात त्या सौभाग्यामध्ये बदलल्या जातात जेव्हा आपण देवासाठी नैवेद्य बनवतो स्वतःच्या हाताने, असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे ट्राय करा की स्वतःच्या हाताने मोदक बनवाल. मोदक शक्य नसेल दुसरं काही तुम्ही बनवा, पण स्वतःच्या हाताने बनवण्याचा प्रयत्न करा, विकत आणू नका. हे घेऊन सार्वजनिक ठिकाणी जा. तिथे गेल्यानंतर हा जो हार आहे 108 दुर्वांच्या जोडीचा तो हातामध्ये धरा. गणपती बाप्पांना प्रार्थना करा की अशा अशा माझ्या इच्छेसाठी मी हा जो नवस आहे किंवा हे साकडं जे आहे ते तुमच्याकडे घातलं होतं आणि माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ही माळ मी तुम्हाला अर्पण करत आहे. तिथे काय आता गणपतीमध्ये खूप गर्दी असते, आपल्याला अर्पण करू देत नाही, तर त्यांच्या तिथे तुम्हाला ठेवायची आहे. मी जेव्हा सार्वजनिक गणपतीला बोलले होते तर मी दगडूशेठ गणपतीला बोलली होती, तर तिथे मी अर्पण केलं होतं. तर तुमच्या आजूबाजूला असा कोणता गणपती असेल की इच्छापूर्ती होते त्या गणपतीला काही मागितल्यानंतर वगैरे, तर अशा ठिकाणी तुम्ही सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी हा उपाय करू शकता. आणि घरी जेव्हा करताय तर मी 10 दिवस संपूर्ण केला होता. तुम्हाला हवं असेल तर घरी सुद्धा तुम्ही फक्त 1दा 3दा जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं करू शकता. घरी दररोज ही माळ तयार करायची आणि दररोज आपण जेव्हा सकाळची पूजा करतो ना त्यावेळेला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. सेम हातामध्ये घ्यायची, आपली इच्छा बोलायची आणि गणपती बाप्पांना अर्पण करायची आणि दुसऱ्या दिवशी परत ही पहिली काढायची, दुसरी अर्पण करायची. या पद्धतीने घरी करताना आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि रोज गणपती बाप्पांना नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. रोज मोदकांचाच दाखवावा असं काही नाही, तुमच्या हाताने काहीतरी गोड बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही दररोज गणपती बाप्पांना दाखवू शकता. आणि रोजच्या ज्या ह्या दुर्वा आहेत तर त्या आपण जे बाकीचं जे निर्माल्य फुलं वगैरे रोजच्या रोज ठेवतो त्याच पिशवीमध्ये ठेवायचं आणि शेवटच्या दिवशी निर्माल्यामध्ये या ज्या दुर्वांचे जे हार आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत. आता तुमच्या आजूबाजूला जर जास्त प्रमाणामध्ये दुर्वा उपलब्ध असतील तर 108चा तुम्ही संकल्प करा. एवढं नसेल तर तुम्ही 21 दुर्वांची एक, या पद्धतीने मी 11 दुर्वांचा हार किंवा 21 दुर्वांच्या जोडीचा हार किंवा 51 दुर्वांच्या जोडीचा हार असा सुद्धा संकल्प करून हा जो उपाय आहे, ही सेवा आहे ती तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही आजूबाजूला, तर आजकाल बघा ह्या गणपतीच्या दिवसामध्ये दुर्वा सगळीकडे उपलब्ध असतात, तर बाहेरून तुम्ही दररोज आणा, त्या घरी व्यवस्थित साफ करायच्या, त्याचा हार तयार करायचा आणि मग त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. या पद्धतीने सुद्धा आपण उपाय करू शकतो. म्हणजे करायचं म्हटलं ना काही ना काहीतरी मार्ग आपण काढतो आणि तो करतो, पण खूप प्रभावशाली हा उपाय आहे. मी दोन्ही वेळेला जेव्हा केला, आता मला आठवत नाही मी कशासाठी केला होता ते, पण मी केला होता आणि माझे कामही झालं होतं. कारण पहिल्या वेळेस अनुभव आला म्हणूनच मी दुसऱ्या वेळी सुद्धा हा जो उपाय आहे ना तो केला होता. श्री स्वामी समर्थ.